इश्क में आशिक तर जाए तो रोमियो मर जाए तो बेवकूफ. ही ओळ पडद्यावर ऐकू आली की लगेच कळतं हा साधा लव्ह स्टोरी सिनेमा नाही, हा गुलाब नाही, हा काटा नाही. ओ रोमियो हा गँगस्टर ड्रामा आहे. पण तो फक्त गोळ्या रक्त आणि सूड याबद्दल नाही, तो प्रेम माणसाला किती वेळ करू शकतं याबद्दल आहे. रोमियो ओ रोमियो. मी आहे कामेश आणि हा आहे पिक्चरबाज. आपण इथं फक्त सिनेमा पाहत नाही, आपण त्याच्या नसानसांमध्ये उतरतो. आज आपण बोलणार आहे विशाल भारद्वाज दिग्दर्शित ओ रोमियो बद्दल. ज्यांनी आपल्याला मकबूल, ओमकार, हैदर दिले, ते जेव्हा 90 वर्षाच्या दशकातील मुंबई अंडरवर्ल्डमध्ये उतरतात तेव्हा अपेक्षा लहान नसतात. प्रश्न एकच, हा सिनेमा ओपेरा आहे की ओव्हर इंडल्जन्स? प्लॉटबद्दल बोलायचं झालं तर कथा 1995च्या मुंबईत घडते. गोळ्या, गँग वॉर, पोलीस, गुन्हेगार, खेळ सुरू आहे. रोमियो उर्फ उत्सरा म्हणजे शाहिद कपूर, एक रेझर वापरणारा हायपर कॉन्फिडंट ऑलमोस्ट मिथिकल गँगस्टर. तो पोलिसांसाठी डर्टी कामं करतो, पण का करतो हीच सुरुवातीची कुतूहल. दुसऱ्या बाजूला आहे अफशा म्हणजे तृप्ती डिमरी. तिचा नवरा मकबूल मारला जातो, ती सुळासाठी रोमियोकडे येते. इथे लव्ह स्टोरी सुरू होते, पण ही फुलांची प्रेमकथा नाही, ही बारुदी प्रेमकथा आहे. एक सुपारी का कितना लेते हैं आप? क्या देगी? जो चाहे. सोएगी मेरे साथ? अँटागोनिस्ट आहे जलाल अवनीश तिवारी. तो स्पेनमध्ये बसून मुंबई हलवतो. बाकी प्लॉट तुम्ही थिएटरमध्ये जाऊन बघितलेलाच बरा. विशाल भारद्वाज म्हणजे इंडियन नॉयरचे बादशाह. त्यांचा सिनेमा नेहमी डार्क पोएट्री असते, पण यावेळेस त्यांनी रिअलिस्टिक अंडरवर्ल्ड सागा न बनवता क्राईम ओपेरा बनवला आहे. हा सिनेमा ग्रिटी रिअलिझमपेक्षा थिएट्रिकल जास्त आहे. अंडरवर्ल्ड इथे मेज नाही, स्टेज्ड आहे. जर एक्सपेक्टेशन हैदर आणि मकबूल सारखे असतील तर थोडा शॉक बसेल. स्क्रिप्ट ही 2 टोनमध्ये झुलते. एकीकडे रिव्हेंज ड्रामा आहे आणि दुसरीकडे ग्रँड रोमान्स आहे. पहिला अर्धा भाग थोडा स्लो वाटतो, नॅरेटिव्ह बिल्ड होतं, पण पेसिंग अनइव्हन आहे. इंटरव्हल नंतर मोमेंटम वाढतो, ट्विस्ट येतात, स्टेक्स वाढतात. डायलॉग डिपार्टमेंट स्ट्रॉंग आहे, चटपटे लाईन्स आहेत, काही वन लाईनर थिएटरमध्ये टाळ्या मिळवतात. पण जवळपास 3 तासांच्या लांबीमुळे काही सिक्वेन्स थोडे जास्तच ओव्हरस्ट्रेच होतात. बुल फायटिंग आर्ट व्हिज्युअली स्ट्रायकिंग आहे, पण थोडं ट्रिम केलं असतं तर इम्पॅक्ट थोडा आणखी जास्त झाला असता. डायरेक्शनबद्दल बोलायचं झालं तर विशाल भारद्वाज सेफ खेळत नाही. ते व्हायलन्सला क्रेसेंडो बनवतात, कॅरेक्टर मर्डर दरम्यान गाणं गातात. ओपेरा फील इंटेन्शनल आहे. अंडरवर्ल्ड रिअलिस्टिक डॉक्युमेंटरी नाही, तो क्रिम्सन वेल्वेट स्टेज आहे. आजच्या अल्गोरिदम ड्रिव्हन काळात इतका ऑडॅशियस सिनेमा करणं हेच सर्वात मोठं धाडस आहे. आता परफॉर्मन्स आणि क्राफ्टबद्दल जाणून घेऊया. शाहिद कपूर पूर्णपणे सरेंडर करतो. तो रोमियो प्ले करत नाही, तो जगतो. बॉडी लँग्वेज, ॲक्सेंट, रेझर हँडलिंग सगळं कन्व्हिन्सिंग आहे. इमोशनल सीन्स आणि ॲक्शन दोन्ही इक्वली स्ट्रॉंग्स आहेत. तृप्ती डिमरी सुरुवातीला थोडी फ्रॅजाईल आहे, पण हळूहळू ती बारूद बनते. ग्रीफ, टँगर आणि सप्रेस लव्ह ती बिलीव्ह करते. नाना पाटेकर लूज कॅनन कॉप म्हणून मजा आणतो आणि त्याचे सार्कॅझम सीन्स तो नेहमी ग्राउंडेड ठेवतो. अविनाश तिवारी थिएट्रिकल आहे, काही ठिकाणी ओव्हर द टॉप वाटतो, पण कमिटेड आहे. सपोर्टिंग कास्ट जेन्युअनली स्ट्रॉंग आहे. टेक्निकल क्राफ्ट स्ट्रॉंग आहे. सिनेमॅटोग्राफी व्हिज्युअली रिच आहे. नेपाळ ट्रॅक, स्पेन बुलफाईट, मॅस्करेट सिक्वेन्स, स्ट्रायकिंग व्हिज्युअल्स. प्रोडक्शन डिझाईन 90च्या दशकाची वाईब पकडते. आणि म्युझिक ऑफकोर्स विशाल भारद्वाज स्वतःच. लिरिक्स गुलजार, सॉन्ग नॅरेटिव्ह इन्हान्स करतात. बॅकग्राऊंड स्कोर स्पेशल इम्पॅक्टफुल आहे. थीम लेवलवर हा सिनेमा प्रेमाबद्दल आहे, पण प्रेम ट्रान्सफॉर्मेशन की डिस्ट्रक्शन? रोमियो रिडेम्पशन शोधतो. अंडरवर्ल्डमधला प्रत्येक डॉन फक्त विलन नाही, त्याची बॅकस्टोरी आहे. तर पिक्चरबाज व्हर्डिक्ट काय सांगतो? ओ रोमियो फ्लॉलेस नाही, तो ओव्हर इंडल्जंट आहे, तो ओव्हर द टॉप आहे, पण तो बोरिंग नाही, तो टिमिड नाही. परफॉर्मन्स सिनेमा उचलून धरतात, एस्पेशली शाहिद आणि तृप्तीची केमिस्ट्री. जर तुम्हाला ग्रिटी रिअलिझम हवं असेल तर तुम्ही थोडा निराश व्हाल, पण जर तुम्ही ओपेरा मूडमध्ये गेलात, सरेंडर केलात, तर स्पेक्टॅकल्स आणि पॅशन दोन्ही मिळेल. तुम्ही जर फिल्म बघितला असेल तर तुमच्यासाठी रोमियो मिथ होता की ओव्हर ॲक्टिंग? अफसा जास्त प्रभावी वाटली की उत्सरा? अशा सखोल, प्रामाणिक आणि सिनेमॅटिक चर्चासाठी पिक्चरबाजला सबस्क्राईब करा. पुढच्या रिव्ह्यूमध्ये भेटूया. तोपर्यंत प्रेम करा, पण रेझरपासून लांब राहा.